निळकंठेश्वर कारखान्यासाठीचा आमदार अभिमन्यू पवारांचा 3 किलोमीटर दंडवत नवस पूर्ण। निळकंठेश्वर कारखाना निर्विघ्नपणे सुरू झाल्याने आमदार अभिमन्यू पवारांची नवसपूर्ती। निळकंठेश्वर कारखान्याचे निर्विघ्नपणे ऊस गाळप सुरू, आमदार अभिमन्यू पवारांचा 3 किलोमीटर दंडवत नवसपूर्ती। औसा तालुक्यातील किलारी येथील निळकंठेश्वर साखर कारखाना सुरू व्हावा आणि पुन्हा एकदा ऊस गाळपाची प्रक्रिया सुरू व्हावी या इच्छेसाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी श्रावण महिन्यातील सोमवारी मनोभावे नवस केला होता। कारखाना निर्विघ्न सुरू झाला तर निळकंठेश्वर कारखान्यापासून निळकंठेश्वर मंदिरापर्यंत दंडवत घालत जाईन। कारखाना केवळ सुरूच झाला नाही तर आतापर्यंत 20,000 मेट्रिक टन ऊस गाळप ही यशस्वीपणे पूर्ण झाल्याने आमदारांनी आपला नवस पूर्ण करण्याचा निर्णय घेतला। शनिवारी 6 डिसेंबर रोजी पहाटे आमदार पवार यांनी कारखाना ते निळकंठेश्वर मंदिर असा सुमारे 3 किलोमीटरचा मार्ग दंडवत घालत पूर्ण केला। या कठोर श्रद्धापूर्ण आणि जन आस्थेने नवस पूर्तीवेळी त्यांच्यासोबत सौ शोभाताई पवार, ॲडव्होकेट परीक्षित पवार तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ, कार्यकर्ते आणि भाविक सहभागी झाले होते। हा प्रवास केवळ धार्मिक नव्हता तर शेतकरी बांधवांप्रती असलेल्या त्यांच्या कृतज्ञतेचे प्रतीक मानला जात आहे। अनेक वर्ष बंद अवस्थेत असलेला किलारी येथील शेतकरी सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू झाला असून यंदापासून या कारखान्याला निळकंठेश्वर सहकारी साखर कारखाना असे नवीन नाव देण्यात आलं आहे। आमदार अभिमन्यू पवार यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि अथक प्रयत्नांमुळे या कारखान्याला नवे जीवन मिळाले आहे। परिसरातील हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक घटना ठरली आहे। कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय, तांत्रिक आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला। मात्र आमदार अभिमन्यू पवार यांनी सातत्याने पाठपुरावा करून राज्य सरकार, केंद्र सरकार आणि सहकार क्षेत्रातील वरिष्ठ नेतृत्वाचा विश्वास व पाठिंबा मिळवला। या प्रक्रियेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तसेच सहकार व्यवस्थेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले। काही दिवसापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गाळप हंगामाचा विधिवत शुभारंभही झाला। नूतनीकरणानंतर सुरू झालेल्या निळकंठेश्वर कारखान्यामुळे स्थानिक ऊस उत्पादकांना तात्काळ प्रक्रिया सुविधा मिळणार असून वाहतूक खर्चात बचत, स्थानिक रोजगार निर्मिती आणि अर्थकारणाला मोठी चालना मिळणार आहे। अनेक वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न मिटून शेतकरी वर्गात उत्साहाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झालं आहे। किलारी तालुक्यासह 2 जिल्ह्यातील ऊस उत्पादकांसाठी ही घटना ऐतिहासिक ठरली असून आमदार अभिमन्यू पवार यांचा 3 किलोमीटर दंडवत प्रवास हा जनतेशी असलेल्या त्यांच्या नात्याचा आणि वचनपूर्तीचा भक्कम पुरावा ठरला आहे।